मित्रांनो, मी कैलास सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे धमाल. कारण आज आपल्या बाईकची डिलिव्हरी आहे. जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर आता वेटिंग पिरियड संपलाय आपला आणि आज आपल्या बाईकची डिलिव्हरी आहे. तर आपण चाललोय. तुम्हाला बघायला भेटेलच गाडी कोणती आहे. पण आपली एक काइंड ऑफ आपले ड्रीम खूप आहेत, पण त्याच्यापैकी एक आपलं ड्रीम पूर्ण व्हायला जात आहे आज. तर चला, आज आता आपण निघून आलो. घरचे पण तयारी करता येतात, ते कारमधून येतात. तर आता आपण पुढे जाऊया आणि बाकीची काय असेल तयारी करून घेऊ. गाडीचा PDI पण करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्या ग्रुपमधले काही रायडर्स आहेत ते देखील येणार आहेत. सो बघूया, आज धमाल तर येणार आहे आणि आपलं एक ड्रीम पण पूर्ण होतंय. रूमला पहिला जाऊया, तिकडची सिच्युएशन काय बघूया आणि बाकी स्नॅक वगैरे ऑर्डर केलाय तो देखील आला पाहिजे आपल्याला वेळेत. तर इथे आता बाईक लावली आपली. चला आता आपण बाईकवरून आता फटाफट जाऊया. कारण 1 ते 1.5 महिन्यानंतर वेट इज ओव्हर असं म्हणतो ना आपण, तसं झालंय आता. चला, ही आपल्या भाऊची बाईक आहे. त्या बाईकवरनं मस्त जाऊया आता. आता जाताना आपण या गाडीवर चाललोय आणि येताना आपल्या ड्रीम बाईकवरती. ड्रीम आपले खूप सारे आहेत, पण त्याच्यापैकी एक आज ड्रीम पूर्ण व्हायला जात आहे. सो खूप एक्साइटेड आहे मी. स्नॅक्स आपण घेतले होते, ते बघूया जरा कशा प्रकारचे आहेत. थोडंसं चेक करून घेऊया. स्प्राईट आहे, पाण्याच्या बॉटल देखील आहे. सो आम्ही मिठाई देखील आपली आहे. तर हे आपल्याला सगळं घेऊन आता शोरूमला जायचं आहे. आपले मेंबर पण येतील. बघूया आता. इथून आता ऑटोने घेऊन जायला लागतंय की कसं होतं, बाईकवर तर बसणार नाही. आता आपली मिठाई राहिले. दादा मिठाई राहिले, मिठाई आहे का? मिठाई पण रेडी आहे, स्नॅक्स रेडी, स्प्राईट रेडी आणि ना एक पाणी बॉटल का एक वो रेडी आहे ना, वो भी रेडी हो गया. सो आता हे सगळं आपण घेऊन शोरूमला जाऊ. तर हे SK स्वीट्स कॉर्नर म्हणून इथून आपलं सगळं घेतलंय. ऍड्रेस वगैरे सांगेल तुम्हाला. डीमार्ट, डोंबिवली का डीमार्ट के बाजू में है, महावीर प्राइड करके बिल्डिंग का नाम है, SK स्वीट्स. सगळा सामान लोड केलाय. आता रिक्षातनं आपण डायरेक्ट शोरूमच्या दिशेने चाललो. KTM दिसला असेल तुम्हाला. हो, आपली बाईक आता आतमध्ये उभी आहे. फायनली आता पोहोचलो एकदम शोरूम जवळ आणि आतमध्ये आपली बाईक उभी आहे. आता काही म्हणजे एक 15-20 मिनिटाचा पकडा, 15-20 मिनिट. आता मेंबर आले की आपण गाडी अनव्हील करणार प्रॉपर अशी. आणि ड्रीम जे बघितलं होतं ते एकदम सत्यात उतरणार आहे. फक्त एक काही कालावधीच आपला बाकी आहे. तर या आतमध्ये आपण येऊ, बघूया आतमध्ये काय अरेंजमेंट वगैरे आहे. मोठा भाऊ आहे माझा आणि बाकीचे घरचे पण येणार आहेत. थोड्या वेळात येऊन जातील ते पण. बाईक तिकडे अशी मस्त अशी सजवून अशी उभी राहिली आणि बघूया आता. थोडाच वेळ बाकी आहे तो पडदा हटायला आणि आपलं ड्रीम सत्यात यायला. फायनली आता जवळपास 1 तासाच्या नंतर आलेत सगळे मेंबर. सगळे भाव आलेत. हा भाव दडून का बसतोय? या या या. मेन माणूस आहे माझा. अरे थँक्यू. या भावाचं पण योगदान याच्यामध्ये मला ना खूप सारं आहे. गाडी कुठली बघण्यापासून चालू होतं कधी भेटेल. पण पब्लिक हक्काची पब्लिक आहेत. हक्काची पब्लिक स्वतःची गाडी हक्काची पब्लिक म्हटल्यावर येणार. भाव का नाराज आहे माझ्यावर काय कळलं झालंय. लांब उभा राहतोय, लांब. चला, सगळे आलेत. तेलंगणावरून आलाय भाऊ माझा, तेलंगणावरून आलाय. चला, जवळपास सगळे आलेत. आता माझ्या घरचेच आलेत. हा, ही बघा गाडी पण आली माझी घरची. अभिनंदन भाऊ, अभिनंदन. एक नंबर.
एक पैशांचं होतं बघ. आरामात. हा. सूट होते हा भाई. डायरेक्ट इंटरसेप्टर डायरेक्ट ऍडव्हेंचर KTM. हे पण भाई हे काय आहे इकडे 390 दिलंय 390. अरे थँक्यू ना, एक नंबर काम झालं. हे तुमचे कन्सर्न्स आहेत. ऑडिओ कॉल कंडक्टर नॅव्हिगेशन फर्स्ट सर्व्हिस नंतर ॲक्टिव्ह आता ॲक्टिव्ह नाही आहे. एक शिफ्टर ऑलरेडी कस्टम स्विच इथे पण दिलं की मला बाहेर डायरेक्टली म्हणजे मेनसमध्ये चार्जिंग पॉईंट इथे साईडला दिलेलं आहे. माहिती आहे सी टाईप डायरेक्ट तुला टेन्शन नाही. रिझर्वला 3 लिटर. रिझर्वला 3 लिटर. रिझर्वला गाडी चालवायची नाही, फ्यूल पंप कॉस्टली आहे. किती कॅपॅसिटी आहे 14.5 लिटर आहे. तेवढीच आहे ना. आता स्टार्ट कर. आवाजच आहे. हा आवाज आणि ह्या विषयच वेगळा आहे भाई. ॲडव्हेंचर त्यांना खूप सांभाळावं लागेल. हां करून घे. पेट्रोल पंपामध्ये आहे ना. काढलेलं नाही वाटतं. काढले बाबा. थँक्यू भाऊ आपली गाडी आहे भाऊ. थँक्यू. काय करतो नित्य वाटतं काय ते किचन आणलं तुम्ही. अरे आईला अरे वा वा वा. हे भाई आपलं गोवा ट्रिपचं आहे भाई. हे ते लावायचं तुला आधी सांगतोय. अरे वा. थँक्यू भावा. यांचा तर शूटिंग हो फोडणार आहे. साईडला वा नारळ वगैरे फोडून घेऊ. गणपती बाप्पा मंगलवरती. कैलास दादाचा विजय. कैलास दादा कैलास दादा एकच वाजा. कैलास दादा इकडे टाक इकडे टाक इकडे कोपऱ्यात टाक. आणि ते टाक इकडे टाक सगळं.
लक्ष्मी. पायाचा फोटो येतो हे काढ ना. फायनली घरी आणली गाडी पुजायला. दुपारी शोरूममधून नेल्यानंतर आता घरी आलो. आता फायनली घरी पूजन करून मग आता पार्किंगमध्ये लावायचे. शोरूममध्ये पुजल्यामुळं मग घरी आलो नाही, डायरेक्ट तिथून मग पनवेलला गेलो आणि पनवेल नंतर मग आता आलो इथे तिकडे पूजन करून. गणपती बाप्पा फायनली गाडीचं पूजन झालेलं आहे. ही आपल्या सोसायटीची पार्किंग आहे पूर्ण अशी मोठी, आणि या सोसायटीमध्ये आपल्याला जागा मिळाली इथं बाईक लावायला. आता आपण बाईकला कवर टाकून ठेवून देणार आहे, कारण आपल्या बाईकचा नंबर वगैरे अजून आलेला नाही. नंबर आल्यानंतर मग आपण रोडवरती चालवू शकतो. त्याच्यामुळे शोरूमवाल्याने आपल्याला सांगितले की जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या रिस्कवरती गाडी चालवा. सो आपण आता 2-3 दिवस गाडी पार्क करून ठेवूया आणि नंबर आल्यावरतीच मग जे काय असेल ते लिगली आपण रोडवरती चालवू शकतो. सो आपण आता गाडी पार्क करूया आणि मस्त आता घरी जाऊया. गुड मॉर्निंग. काल रात्री उशीर झाला थोडा, व्हिडिओ एंड करायला मिळाला नाही. थोडं जेवणाचं आणि याचा प्रोग्राम असल्यामुळे काल बाईक आली असल्यामुळे पार्टी थोडी केली घरगुतीच, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. सो व्हिडिओला तुम्ही नक्की बघा. एक ड्रीम बाईकची आपण डिलिव्हरी घेतली. पुढे येणाऱ्या फ्युचरमध्ये आपण व्हिडिओमध्ये बाईकबद्दल थोडेसे काय फीचर्स आहेत किंवा एक्सपिरियन्स कसा असेल ते शेअर करेनच. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपण व्हिडिओला इथेच एंड करूयात.